गावाकडचा पोळा बघायची इच्छा झाली. मग सकाळीच गावाकडे निघालो. सर्वात पहिले शेतात असलेल्या पूर्वजांच्या समाधीकडे गेलो. मध्येच धान होता तर मग दुरूनच नमस्कार केला आणि गावाकडे गेलो. गावात सर्वजण आपल्या बैलांना सुंदर सजवत होते. मग मला एक छोटा मित्र मिळाला. त्याला या बैलांनी कॉपरेट नाही केलं, त्यांनी दुसऱ्या बैलासोबत फोटो काढला. घरी जाऊन विचारलं, घराबाहेर या फांट्या का ठेवतात? अगोदर आपण संपूर्ण शेती कशाने करत होतो? बैलांनी. म्हणजे आता आधुनिक ट्रॅक्टर आहे, यंत्र नाही, यांत्रिक शेती नव्हती. मग ते कसं त्याला महिना म्हणजे एकदा पावसाळा सुरू झाला तर पोळ्यापर्यंत त्यांना कामच राहायचे. त्याच्यामुळे सतत त्यांच्या खांद्यावर काय राहायचं, तो ज्याला आपण म्हणतो आणि त्यांनी ताकद राहायची. मग कधी काय होतं तर त्यांच्या खांद्याला फोळे यायचे, मग रात्री म्हणजे हळदीमध्ये घाव सोकवण्याची कॅपॅसिटी आहे आणि अँटीबायोटिक असल्यामुळे आणि तेल आहे, तेलाने गरम, त्याच्यात पुन्हा मऊ आणि याच्या ह्या फांट्या पकडण्याच्या पाठीमागे याच्यातही काहीतरी औषधी गुण आहे ना. याच्यामध्ये हे असं करून त्यांच्या खांद्याला असं शेकलं जातं. त्यामुळे कसं होते, हळद तेल हे ते लावून नाही का, हे घातलं का गुण त्यामुळे त्यांना ते आराम वाटत. हे लोक वापस येतील त्यांनी थोडा सांगितल्याप्रमाणे ते लोक परत आले आणि बैलपोळा फुटला. मग सर्वांनी एकमेकांना अक्षत लावलं, पाया पडले. घरोघरी बैलजोड्या यायला सुरुवात झाली आणि त्यांची पूजा केली गेली. मी पण एका बैलजोडीसोबत घाबरत फोटो काढले.